मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। उन्हाळी सुट्ट्यांच्या निमित्तानं कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या, मुंबई ते गोवा विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय। सीएसएमटी मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी दर गुरुवारी रात्री 12:20 चालवली जाणार। मध्य रेल्वेची एका वर्षामध्ये फुकट्या प्रवाशांकडून 227 कोटींच्या दंडाची वसुली। विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम। मध्य रेल्वेवरील 38 लाख प्रकरणांमधून 227 कोटी रुपये दंड वसूल। उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेकडून अतिरिक्त 120 विशेष गाड्यांची घोषणा। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह पुणे, सोलापूर, नाशिक रोड आणि नागपूर इथून रेल्वे गाड्या धावणार। मुंबईतील रेल्वे स्थानकांवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेत बंदोबस्त तैनात। रेल्वे पोलिसांसह प्रमुख स्थानकांवर विशेष लक्ष। मुंबईतील डेंग्यू मलेरिया नियंत्रणासाठी बांधकामांवर एआयची नजर। 20,000 मजुरांना मुंबई महापालिका प्रशिक्षण देणार। डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून यंदा तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय। मुंबईतील 2011 नंतरच्या अतिक्रमणांवर हातोडा पडणार। 1.5 महिन्यामध्ये ॲक्शन प्लॅन बनवण्याचे म्हाडा एसआरए जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। सॅटेलाईट मॅपिंगच्या आधारे धडक कारवाई होणार। पालकमंत्री आशिष शेलार यांचे आदेश। मुंबईमध्ये म्हाडाच्या 2,500 घरांच्या सोडतीसाठी एप्रिलमध्ये जाहिरात निघणार। म्हाडाच्या सोडतीमध्ये मध्यम उच्च उत्पन्न गटातील घरांचा भरणा अधिक, अत्यल्प आणि अल्प गटासाठी तुरळक घरं सोडतीमध्ये असण्याची शक्यता। मुंबईतील बांधकामांना सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेतच कामं करण्याची परवानगी द्या। पालिका सभागृहाच्या कामकाजात भाजपच्या नगरसेविका अलका केरकर यांची मागणी। पालिका प्रशासन मागणी मान्य करणार का याकडे लक्ष। मृणालताई गोरे विस्तारित पुलाच्या खर्चामध्ये वाढ। 38 कोटी रुपयांनी पुलाच्या बांधकामाचा खर्च वाढला। गोरेगावच्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचा खर्च 209 कोटींवरून आता 247 कोटी 97 लाखांवर। पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगकडून एका तरुणाची हत्या। 3 तरुणांकडून एकावर कोयत्यानं हल्ला। सिंहगड रोड पोलीस स्थानकाच्या हद्दीमधली घटना। 19 वर्षीय करण काशीत असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव। पुण्यातील ओतूरमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांकडून कोयत्यानं हल्ला। ओतूरमधील चैतन्य विद्यालयामधला प्रकार। 16 वर्षीय विद्यार्थ्यावर 17 वर्षीय विद्यार्थ्याचा हल्ला। अल्पवयीन आरोपीच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वडू बुद्रुकला जाण्यासाठी जादा पीएमपी बसेसची व्यवस्था। पुणे मनपा, स्वारगेट, हडपसर आणि भोसरी स्थानकापासून जादा बसेस सोडण्यात आल्या। पुणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालत कार्यक्रमाचं आयोजन। लोक अदालतीमध्ये 70,000 प्रकरणं निकाली तर 595 कोटींच्या तडजोड रकमेची वसुली। अनेक वर्षांचे वाद पक्षकारांमध्ये मिटवण्यात आले। वारकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी 525 कोटी रुपयांचा निधी। अमृत योजनेअंतर्गत विविध प्रकारची कामं मंजूर। उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। पुणे महापालिकेचे शहरातील अनधिकृत बॅनरवर कारवाई सुरू। वाघोली आणि विमाननगर परिसरामध्ये पालिकेची कारवाई तर पुणे पोलीस शहरातील होर्डिंगचे थर्ड पार्टी ऑडिट देखील करणार। अभय योजनेमधून पुणे महापालिकेला 954 कोटींचा महसूल जमा। 15 नोव्हेंबर ते 15 मार्च दरम्यान मोहीम राबवण्यात आली। अभय योजनेचा मोठ्या प्रमाणावर पुणेकरांनी लाभ घेतला। पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या गावांच्या बाबत कर आकारणीसाठी समिती स्थापन। गावातील लोकांची समिती स्थापन केली जाणार। नागरिकांनी आपली मतं आणि सूचना या समितीला सादर करण्याचं आवाहन। पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या मळे गावात पंचायत राज अभियानाअंतर्गत बांबूपासून वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण। 10 दिवसीय प्रशिक्षणामध्ये परिसरातील महिलांचा उत्साह सहभाग। कार्यक्रमाच्या वेळेला एकल आणि परित्यक्त्या महिलांचा विशेष सन्मान।